नमस्ते मित्रांनो, गेट ऑल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आजची सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आज अखेर शिक्षण संचालकांचं एक महत्त्वाचं पत्र, ज्याची सर्व सरकारी कर्मचारी आतुरतेने वाट पाहत होते, ते निघालेलं आहे. काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं हे पत्र प्रति शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सर्व विषय 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता माहे जुलै 2024च्या वेतनासोबत अदा करण्याबाबत. उपरोक्त विषयान्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोग थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत शासन निर्णय वित्त विभागाने रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतन निवृत्ती वेतनासोबत अदा करावी असे नमूद आहे. तथापि थकबाकीच्या रकमेच्या संदर्भीय शासन निर्णयातील वाचा क्रमांक 1 ते 5 येथील शासन आदेशातील अन्य तरतुदीचे पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. संदर्भीय शासन निर्णयातील संदर्भ क्रमांक 2, 3 व 4 अन्वये ही तरतूद योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदा व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांना लागू राहील असे नमूद आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त 100% खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना सन 2024-25 मध्ये 7वा वेतन आयोग 5वा हप्ता अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत मंजूर अनुदानाच्या 42% अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग 1 एप्रिल 2024 नुसार वितरित करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंतचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावरून सन 24-25 मधील खर्चाची बाबनिहाय माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार लेखाशीर्षमध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचारी यांचे माहे जुलै 2024चे वेतन 7व्या वेतन आयोग नियमित 5वा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला 1, 2, 3, 4चा 4था हप्तासह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशीर्षमध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचे माहे जुलै 24चे वेतन 7व्या वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लेखाशीर्षमध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्यक्रमाने भागवणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार 7वा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील. दीपक चवणे, शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे.